तलाक 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 या 3 शब्दांमुळे आजवर अनेक मुस्लिम महिलांचं आयुष्य देशोधडीला लागलेलं आहे। तोंडी तलाकला सर्व स्तरातून विरोध होत असताना पालघरमधील डहाणूमधल्या फराह वोरा यांना चक्क व्हॉट्सअपवरून तलाक देण्यात आलेला आहे। काय आहे हे प्रकरण आपण पाहूयात। फराह वोरा यांचं 13 वर्षाचं वैवाहिक आयुष्य व्हॉट्सअपच्या एका मेसेजनं उद्ध्वस्त झालंय। फराहचे पती मोईन यांनी 3 महिन्यांपूर्वी फराह यांना व्हॉट्सअपवर तलाक 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 असा मेसेज पाठवला आणि फराह यांच्या पायाखालची जमीन सरकली। तो सांगतो त्यांनी मला तलाक दिली व्हॉट्सअपवर। ते नुसतं इल्जाम लावतो माझ्यावर। त्याच्यानंतर त्यांनी काय दुसऱ्या लग्नाचं काय त्याची काय तयारी चालली काय ते मला माहिती नाहीये, पण त्यांनी माझ्याशी लपून ते मला सांगितलं आता इकडे भांडण चाललंय घरातनं, तू एक काम कर, तू आपल्या फार्म हाऊसला जाऊन राहा। त्यांनी मला येऊन इकडे सोडले। आता मुलांना घेऊन मी इकडे राहते। 6 किंवा 8 महिना झाला। फराहचे पती मोईन मूकबधीर आहेत। फराह आणि मोईन यांचं 3 मुलांसोबत सुखासुखी आयुष्य सुरू होतं। मात्र गेल्या काही महिन्यांपासून पैशासाठी दोघांमध्ये भांडणं सुरू होती। फराहनं मोईनच्या व्हॉट्सअपवरच्या तलाकला नकार दिल्यानंतर मोईननं फराह आणि 3 मुलांना घराबाहेर काढलंय। सरकारला मी एकच सांगते की आम्हाला मदत करा आणि जे हे तलाकचा विषय चाललाय याच्यावर डिसिजन घ्या की असा तलाक नाही व्हायला पाहिजे। इस्लामला पण असं नाहीये की तलाक 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 बोलून सोडला, तसं काय असा तलाक होत नाहीये। हे माणसांनी खेळ बनवून दिलाय तलाकचा। तोंडी तलाक विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टाच्या दारात प्रलंबित आहे। मात्र आता सोशल मीडियावरून देण्यात आलेल्या तलाकमुळे फराह आणि तिच्या 3 मुलांचं आयुष्य रस्त्यावर आलंय। तलाक 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 या 3 शब्दानं असंख्य महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय। यात आता भर पडले ती सोशल मीडियाची। आता प्रश्न इथे असा उपस्थित होतोय की या क्रूर प्रथेला आणखीन किती महिला बळी पडतील। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, डहाणू।